उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत येतील। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची छुपी युती असल्याचा दावा रवी राणांनी केलाय। त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे। राणांच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे पाहूयात या वृत्तांतातून। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची छुपी युती। ठाकरे येत्या काळात फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारणार। आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा। युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी आपल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे। उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छुपी युती आहे। आगामी काळात ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचं राणा म्हणाले। त्या दृष्टीने पाऊल टाकणं सुरू असल्याचा दावा देखील रवी राणांनी केलाय। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्व सुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे। येणाऱ्या काळात मोदीजींचं सुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे। त्या गतिविधीने त्यांचे पाऊल टाकणे सुरू आहे। म्हणून अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरे सुद्धा भाजपसोबत दिसेल। तर या छुप्या रणनीतीची संजय राऊत यांना कल्पना नाही। ते आधी सुद्धा अंधारात होते आणि आता सुद्धा अंधारात आहेत असं रवी राणा म्हणाले। संजय राऊतला कल्पना नाहीये, आधी सुद्धा ते अंधारामध्ये होते, आता सुद्धा अंधारामध्ये आहे। उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीसांसोबत डायलॉग करून सुरू आहे। राणांच्या या वक्तव्याचा अंबादास दानवे यांनी समाचार घेतलाय। उद्धव ठाकरे कुठलंही काम छुप्या पद्धतीने करत नाही, जे करायचं ते उघडपणे करतात असा पलटवार दानवेंनी केलाय। रवी राणांना हेच सांगू इच्छितो मी की उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना जे करायचं ते उघड ओपन करतील। तुमच्यासारखं गुपचूप एका दाराने एका पक्षाचं राहायचं, आपली पत्नी दुसऱ्या पक्षात, आपण वेगळ्या पक्षात, भाजपकडून मंत्रिपद मागायचं, असं गुप्त छुप काम शिवसेना करत नाही। उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या दिवशी जे करायचं ते खुलं करतात आणि शिवसेना तसं खुल्या पद्धतीने करतात। असं छुप्या पद्धतीने शिवसेना कधीच काही करणार नाही। 2019 मध्ये युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठी दरी निर्माण झाली। अनेकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर तुफान टीका केली। मात्र यंदाच्या निवडणुकीनंतर नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। आमदार आदित्य ठाकरेंनी सुद्धा विविध विकास कामांच्या मुद्द्यांवरून फडणवीसांची भेट घेतली। त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या। आता मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेल्या रवी राणांच्या नव्या दाव्यानं पुन्हा चर्चांना उधाण आलंय। अनिरुद्ध दबाळेसह निलेश खरमरे, झी 24 तास, अमरावती।